पुढची बातमी शिर्डीमधून येते। शिर्डीच्या साईबाबा मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे। साई संस्थानच्या लेखा विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यानं दानाची मोजदाद करताना लाखो रुपयांची रक्कम चोरल्याचं उघडकीस आलंय। बाळासाहेब गोंदकर असं संबंधित आरोपीचं नाव आहे। तर त्याने 4, 8 आणि 11 एप्रिलला दक्षिणा मोजणी दरम्यान 500 रुपयांच्या नोटांचं बंडल चतुराईनं लपवलं। त्यानंतर ते चोरून नेल्याचंही तपासातून समोर आलंय। या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर त्याच्यावर बडतर्फीची कारवाई सुरू करण्यात आली आहे। या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी हरीश दिमोटे यांच्याकडून। हरीश, शिर्डीच्या साईबाबा मंदिरात भक्तांकडून लाखोंचं दान करण्यात येतं, पण याच मंदिरामध्ये चोरी झाल्याचंही उघड झालंय। काय अधिकचं तपशील? नक्कीच आपण बघितलं तर साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून जगभरातून दररोज हजारो लाखो साई भक्त शिर्डीमध्ये येत असतात आणि मोठ्या श्रद्धेने आस्थेने साईबाबांच्या दानपेटीमध्ये दान देत असतात। मात्र साईबाबांच्या झोळीत हात घालण्याचा प्रकार कुठेतरी समोर आलाय आणि चोरीचा हा जो प्रकार आहे हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। आपण जर बघितलं तर दर मंगळवारी आणि शुक्रवारी साईबाबांच्या मंदिराच्या दानाची मोजदाद केली जाते आणि कोट्यवधी रुपये खरं तर हे मोजले जातात। लेखा अकाउंट विभाग असेल, बँकांचे कर्मचारी असतील, संस्थाचे सगळे कर्मचारी असतील, हे सगळे याची मोजदाद करत असतात। आणि जेव्हा ही गोष्ट लक्षात आली की सगळी मोजदाद संपलेली असताना जे मशीन्स असतात नोटा मोजण्याचे, त्या मशीन्स मध्ये 500 रुपयांच्या नोटांचे बंडल जेव्हा आढळले, त्यानंतर संस्थांच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी जेव्हा सीसीटीव्ही फुटेज चेक केले त्यावेळी बाळासाहेब गोंदकर हा जो कर्मचारी आहे तो अनेकदा नोटा मोजताना जे नोटांचे बंडल आहेत हे आपल्याजवळ लपवत होता आणि त्यानंतर मशीनमध्ये ठेवून जेव्हा ही सगळी मोजदाद संपायची त्यानंतर तो निघून जायचा आणि काही वेळानंतर स्वच्छता किंवा इतर कारणाने त्या ठिकाणी यायचा आणि या नोटा घेऊन जायचा। अशा पद्धतीनं जवळपास 3 वेळचं जे सीसीटीव्ही फुटेज आहे हे संस्थांनी पोलिसांकडे सुपूर्द केलेलं आहे आणि आता पोलीस यामध्ये अधिक तपास करतायत। अजूनही आरोपीला अटक नाहीये, कारण जो आरोपी यामध्ये आहे बाळासाहेब गोंदकर याच्यावरती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचं कळतंय, त्यामुळं अजून अटक यामध्ये केली गेलेली नाहीये। साईबाबा संस्थाननं जो गुन्हा आहे तो शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेला आहे। मात्र यामध्ये आणखी कोणी सहभागी आहेत का, आणखी काही कर्मचारी अशा पद्धतीनं साईबाबांच्या झोळीमध्ये हात घालून चोरी करतायत का, याचा सगळा सखोल तपास करून कारवाई केली जाणार आहे। तर हरीश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पुढची बातमी पाहूयात। धाराशिव जिल्ह्यामध्ये कारला आग लागून गाडीतच एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। या कारमधील 2 जण सुखरूप बचावलेत, तर उमरगा हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील दाबका गावाजवळ ही घटना घडली आहे। शिर्डी दर्शन करून हैदराबादला परत जात असताना ही घटना घडली, तर मृत व्यक्ती हैदराबाद इथले शिक्षक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। घटनेतून वाचलेल्या व्यक्तीकडून देण्यात आलेल्या उडवाउडवीच्या उत्तरामुळे पोलिसांना आता घातपाताचा संशय देखील येतोय। या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याकडून। बालाजी, अपघाताची घटना घडलेली आहे, पण पोलिसांना काहीतरी वेगळाच संशय येतोय। काय अधिकचा तपशील? निश्चितच प्रियंका, घटनास्थळाची सगळी माहिती घेतली किंवा घटनास्थळाचं सगळं जर पाहणी केली असता एकच प्रामुख्याने कुणाच्याही मनात असा प्रश्न पडेल, ही गाडी जी आहे ती हैदराबाद येथील होती आणि शिर्डीसाठी दर्शनाला गेले होते। शिर्डीचे दर्शन करून ते परत आले, मात्र गाडी जी आहे ते गरम होत होती। गाडी गरम झाल्यानं कारणाने त्यांनी ती गाडी दाबका इथं जी आहे ती पंप आहे त्या पंपाच्या बाजूला गाडी बंद पडली म्हणून उभा केली आणि एक जण आहे तो फिटर बोलवायला गेला। एक जण त्याच्यातला होता तो गाडीच्या मागे उतरला आणि एक जणाचा गाडी स्फोटून जो आहे तो भाजून मृत्यू झाला। ही कारणं जी सांगितली जात आहेत पोलिसांनी आपल्याला जी माहिती दिली आहे त्या कारणं कुठेतरी समाधानकारक नाहीयेत। 2 जण गाडीतले वाचतात, एक जणच कसं काय जळून मरतो हा प्रामुख्याने प्रश्न विचारतो। मग हा जळून मेलेला व्यक्ती सुद्धा देखील वाचायला पाहिजे। गाडीचा जर स्फोट झाला तर काही अंतर किंवा काही वेळात त्या व्यक्तीला बाहेर काढता आलं असतं, मात्र तो जो व्यक्तीचा आहे तो जळून मृत्यू झाला। सुरेन कुमार असं या व्यक्तीचं नाव असून 57 वर्ष वय आहे, हैदराबाद येथील असून पेशाने शिक्षक आहेत। हे 3 जण ही दर्शनासाठी शिर्डीला गेले होते, मात्र आता म्हणजे अपघातात त्यांचा जो आहे तो जीव गेलेला आहे। आता हे घातपात आहे किंवा काय, जी पोलिस सगळी सबब कारणं जी सांगतायत किंवा जी घटनास्थळाच्या व्यक्तीकडून जी उत्तरं दिली जात आहेत त्याच्यात कुठेतरी संशय निर्माण झालेला असून हा घातपात असण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने आता उमरगा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्याचा तपास करतायत। तर धन्यवाद बालाजी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।
ऑपरेशन सिंदूरवेळी हिंदुस्थानची 6 लढाऊ विमानं. पुढची बातमी मुंबईतून आहे. मुंबईमध्ये 5 महिन्यात 60,000 मालमत्ता विक्रीत निघालेल्या आहेत आणि त्या मालमत्ताच्या विक्रीतून 5 कोटींचा महसूल मुंबई महापालिकेला मिळालेला आहे. एसटी प्रवाशांनी कमी गर्दीच्या हंगामात प्रवास करताना आगाऊ आरक्षण केल्यास त्यांना 10 ते 15% सवलत मिळणार आहे. याबाबतची एसटीचे फ्लेक्सी फेअर योजनेचा एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनी शुभारंभ केला जाणार आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता दररोज 235 विमानांची ये-जा होणार आहे. यापूर्वी दिवसातून 220 विमानांची ये-जा होत होती. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्यानंतर हवाई दलानं आणखी 15 उड्डाणांना मंजुरी दिली आहे. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची 31 मे ही डेडलाईन संपली असून आता थेट पावसाळ्यानंतर अर्धवट काम पूर्ण केलं जाणार आहे. या अर्धवट रस्त्याच्या कामामुळे पुढील 4 महिने मुंबईकरांना त्रासाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. स्वच्छ मुंबई करता आता पालिकेची गुलाबी सेना सरसावली आहे. 9,600हून अधिक महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गुलाबी सेनेत सहभाग आहे. मुंबई शहर तसंच उपनगर स्वच्छ राखण्यासोबतच मुंबईकर नागरिकांचं आरोग्य आणि जीवनमान अधिक सुदृढ ठेवण्याकरता गुलाबी सेना काम करणार आहे. सिगरेट आणि तंबाखूचं सेवन करणाऱ्यांचे देशात प्रमाण सातत्याने वाढते. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमानुसार दरवर्षी सुमारे 18.3 लाख लोकांचा मृत्यू तंबाखूजन्य आणि विविध आजारांमुळे होतो. असं असताना सुद्धा देशात दररोज 6,500 नवे तरुण तंबाखूचं सेवन करायला सुरुवात करतायत. ऑपरेशन सिंदूरवेळी हिंदुस्थानची 6 लढाऊ विमानं पाडल्याचा पाकिस्तानचा दावा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी फेटाळून लावला. भारतानं आपल्या चुका ओळखल्या, तत्काळ तांत्रिक दुरुस्त्या केल्या. कोणत्याही युद्धात नुकसान होतच असतं, बिगर नुकसानीचं युद्ध होत नाही असं चौहान म्हणाले. सिंधू जलकरार रद्द केल्यानंतर घाबरलेल्या पाकिस्ताननं भारताला पुन्हा पोकळ धमकी दिली आहे. पाण्याला हत्यारासारखं वापरण्याचा प्रयत्न पाकिस्तान सहन करणार नाही असं पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले. भारत-पाक सीमावर्तीय राज्यांमध्ये मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये युद्धजन्य स्थितीत कशाप्रकारे अलर्ट राहता येईल याचं प्रशिक्षण देण्यात आलं. जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरातमध्ये मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं. या ड्रिल दरम्यान ब्लॅकआउट करण्यात आला. या मॉकड्रिलला ऑपरेशन शील्डचं नाव देण्यात आलं. मणिपूरची राजधानी इम्फाळला मुसळधार पावसानं झोडपलं. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत झालं. नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं. मिझोरामच्या ऐझोल भागामध्ये जोरदार पाऊस सुरू असताना भूस्खलन झालं. या दुर्घटनेत अनेक घरांचं नुकसान झालं, वाहनांचं नुकसान झालं, त्यामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं. मिझोराममध्ये मुसळधार पावसानंतर भूस्खलन झालं. भूस्खलनामुळे 5 घरं दरडीखाली गेली. या भूस्खलनामध्ये काही हॉटेलचंही नुकसान झालं. आसामच्या कामरूप परिसरामध्ये भूस्खलन झालं. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला. आसामच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. आसामच्या श्रीभूमी भागात जोरदार पाऊस झालाय, त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. त्यामुळे लोकांचं घराबाहेर जाणं अवघड झालंय. सिक्कीमच्या सिंगताममध्ये मुसळधार पावसासह भूस्खलन झालं. डोंगर खचल्याने परिसरात झालेल्या नागरिकांच्या अडचणी वाढल्या. मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय. अशातच पुरात अडकलेल्या लोकांना होळीच्या सहाय्यानं रेस्क्यू करण्यात आलं. मणिपूरच्या इम्फाळमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. अनेक रस्ते पाण्याखाली गेले. काही गावांचा संपर्क तुटला. उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे काही भागात झाडं उन्मळून पडली, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. आसामची राजधानी गुवाहाटीला मुसळधार पावसाचा तडाखा बसला. शहरातील अनेक भागात पाणी शिरलं. रस्ते वाहतुकीला फटका बसला. यामुळे नागरिकांच्या समस्येत वाढ झाली. आसाममध्ये मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले. यामुळे वाहनं अडकून पडली. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली.
कर्नाटकच्या मंगळुरूमध्ये जोरदार पाऊस झाला, त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं. रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. हिमाचल प्रदेशच्या रोहतांग पासमध्ये तुफान बर्फवृष्टी झाली. या बर्फवृष्टीमुळे पर्यटकांचा आनंद द्विगुणित झाला. तापमानातही मोठी घट झाली. जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली. या बर्फवृष्टीमुळे परिसरात सफेद चादर पसरली. इथं असलेला पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद लुटताना दिसतोय. छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये सुरक्षा दलानं माओवाद्यांचा डाव हाणून पाडला. जंगलात 10 आयईडी बॉम्ब आढळले. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांनी ते डिफ्यूज केले. दरम्यान परिसरात शोध मोहीम सुरू आहे. उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमध्ये भरधाव कारनं बाईकला धडक दिली. समोरासमोर आलेल्या या अपघातात बाईकवरून जाणाऱ्या चौघांचा मृत्यू झाला. गुजरातच्या सुरतमध्ये ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटलं. त्यानं रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला धडक दिली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. पंजाबच्या मोहाली इथं एका शोरूममध्ये काही लोकांनी जोरदार दगडफेक केली. यानंतर शोरूमच्या मालकाला मारहाण करत हे टोळकं फरार झालं.